नमस्कार. आज मी तुम्हाला मेकअपचे बरेच नवीन प्रॉडक्ट्स वापरून हा मेकअप लूक क्रिएट करून दाखवणार आहे. हा लूक तुम्ही ऑफिसला जाताना किंवा बाहेर जात आहात कुठे तर नक्की ट्राय करू शकता. सगळ्यात आधी मी डॉट अँड कीचा हा ग्लॉस बॉस लिप बाम लावून घेतलेला आहे. याच्यामध्ये SPF आहे जो खूप नेसेसरी आहे. थोडंसं स्किन केअर आपण इथे करून घेऊयात. त्याच्यानंतर ॲक्वालॉजिकाची जी सनस्क्रीन आहे ती माझी आवडीची सनस्क्रीन आहे. ही मी घेतली, पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घेतलेली आहे. अगदी हलकी फुलकी आहे आणि इतकी लाईट वेट वाटते चेहऱ्यावर, खूप मस्त आहे. आणि सनस्क्रीन लावणं तुम्हाला माहिती किती नेसेसरी आहे. सनस्क्रीन जरूर लावा. लिप बाम पण जर SPF वाला असेल तर डेफिनेटली लावा. त्याच्यानंतर नायकाचं हे मी पीच करेक्टर फर्स्ट टाइम वापरत आहे आणि हे अंडर आय डार्क सर्कल्सला मी लावून घेत आहे. जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट्स आहेत, पिगमेंटेशन आहे, तिथे लावून घ्या आणि हे खूप छान काम करतं. जर तुमची स्किन टोन मीडियम असेल आणि खूप जास्त डार्क सर्कल्स नसतील तर हे खूप छान काम करेल. तुम्ही बघताय जिथे जिथे मला कन्सर्न आहे तिथेच मी हे लावलेलं आहे आणि बोटांच्या मदतीने त्याला ब्लेंड करा, कारण की बोटांनी खूप छान ब्लेंड होतं. हे मला ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश वापरायची गरज नाही. थोडं थिक कन्सिस्टन्सीमध्ये असतं, त्याच्यामुळे बोटाने छान ब्लेंड होतं. ELFचा हा हॅलो ग्लो लिक्विड फिल्टर जो आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तो मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी माझा शेड मीडियम घेतलेला आहे. हा मी अंदाजे माझ्या शेडनी मागून घेतलेला आहे. म्हणजे मला अंदाज आला होता की मीडियम शेड मला बरोबर सूट होईल. मी सगळे रिव्ह्यूज वगैरे वाचून घेते. सो मीडियम शेड एकदम मस्त माझ्या स्किनला सूट झालेला आहे आणि इतका सुंदर ग्लो येतोय. आणि तुम्ही बघू शकता इथे अर्ध्या चेहऱ्याला मी हे लावून दाखवत आहे आणि इन्स्टंट ग्लो माझ्या चेहऱ्यावर आला आहे. फक्त मी एकच सांगेल की करेक्शन आधी करून घ्या, कारण की हा जो फिल्टर आहे हा तुम्हाला ग्लो खूप सुंदर देतो आणि खूप लाईट वेट आहे स्किनवर. सो म्हणूनच मी थोडंसं पीच करेक्टर वापरलं होतं. माझे जे फ्लॉज होते ते आधी लपून गेले होते आणि हे वरतून लावल्यानंतर खूप सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर दिसत होता. सो हा जो ब्युटी ब्लेंडर आहे हा देखील मी नवीनच घेतलेला आहे. हा इनसाइडचा ब्युटी ब्लेंडर आहे आणि हा देखील मला पॅकच्या ब्युटी ब्लेंडर नंतर खूप आवडला. तुम्ही माझ्या चेहऱ्याच्या दोन्ही साईडमध्ये डिफरन्स बघू शकताय. उजव्या साईडला खूप सुंदर असा ग्लो आलेला आहे. आता हा हॅलो फिल्टर मी माझ्या डाव्या साईडला छान लावून ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे आणि आता माझ्या पूर्ण चेहऱ्यावर तुम्ही ग्लो बघू शकता. इतका सुंदर ग्लो आलेला आहे आणि आज इट इज पण तुम्ही जाऊ शकता, पण याला पावडरने थोडं सेट करा. स्विस ब्युटीचं हे क्रीम ब्लश मी घेतलेलं आहे आणि याचा पण शेड तुम्ही बघू शकताय. रेग्युलर यूजसाठी इतका सुंदर शेड आहे, इतकं पिगमेंटेड आहे, खूप सुंदर आहे. हे पण प्रोडक्ट मी नवीन घेतलेलं आहे. सो हे तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा बॅकहँडवर घेतलं मी, त्याच्यानंतर माझ्या चिक्सवर आणि नाकावर छान लावून घेतलं आणि ब्युटी ब्लेंडरने त्याला छान ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि मी लिप्सला देखील इथे लावून घेत आहे. इतकं छान असा रोज पिंक याचा शेड आहे आणि डेली मेकअपमध्ये किंवा ऑफिस मेकअपसाठी इतकं सुंदर आहे हे ब्लश. डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ब्लश म्हणून लावा, आयशॅडो म्हणून लावा आणि लिपस्टिक म्हणून लावा. तिन्ही काम हे करून देतं. त्याच्यानंतर ऑफकोर्स एक SPF वाली कॉम्पॅक्ट जरूर तुमच्याकडे ठेवा. तर लॅक्मेची कॉम्पॅक्ट मी घेतलेली आहे आणि मी अंडर आईजला आणि माझ्या स्माईल लाईन्सला फक्त सेट करून घेतलेला आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर पूर्ण चेहऱ्याला गळ्याला ही कॉम्पॅक्ट लावून घ्या. त्याच्यानंतर मी आयलॅशेस कर्ल केलेले आहे. मस्कारा इथे मी लावणार नाही. आणि लेमलचं हे लिप ऑइल मी घेतलेलं आहे. फर्स्ट टाइम मी लिप ऑइल वापरत आहे. सो जे मी क्रीम ब्लश लावलं होतं लिपस्टिक म्हणून त्याच्यावर हे ऑइल लावून घेतलेलं आहे. हे देखील खूप सुंदर आहे. थोडी स्टे पॉवर याची कमी आहे पण लावल्या लावल्या खूप छान वाटतं. त्याच्यानंतर इथे आयलॅश मी अमेझॉनवरनं घेतल्या होत्या. सिम्पल आयलॅशेस आहेत अगदी स्वस्तातल्या आणि जे ग्लू आहे ते मी पॅकचं घेतलं होतं फर्स्ट टाइम. सो ते देखील मी ट्राय करून बघितलं आणि खूप छान ग्लू आहे. ते देखील खूप छान काम करतं. सो मी इथे फेक आयलॅशेस लावून आलेली आहे. मी आयलॅशेस कर्ल केला तरी इनफ आहे. ॲक्च्युली मी व्हिडिओसाठी आणि माझा न्यू परचेस आहे म्हणून आयलॅशेस इथे ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर मी लॅक्मेचं आयलायनर लावून आलेली आहे आणि रेव्लॉनचं काजळ छान लावून घेतलेला आहे आणि मिस क्लिअरचा हा ड्युवी फिनिशवाला सेटिंग स्प्रे मी फर्स्ट टाइम वापरत आहे. हा मला खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा होती. सो मी पूर्ण चेहऱ्यावर हा स्प्रे केला आणि खूप सुंदर खरंच याने ग्लो दिसतो माझ्या स्किनवर. ऑलरेडी मी हॅलो ग्लो फिल्टर वापरला आणि त्याच्यानंतर ड्युवी सेटिंग स्प्रे वापरला. सो एक ग्लोई मेकअप तुम्ही म्हणू शकता. स्किन खूप हेल्दी वाटत आहे आणि मेकअप केल्यासारखं पण जास्त दिसत नाही, तुम्ही बघू शकताय. सो इतका छान सटल सुंदर मेकअप तुम्ही ऑफिसला, कॉलेजला किंवा बाहेर जाताना डेफिनेटली करू शकता. बरेच याच्यामध्ये मी नवीन प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि फर्स्ट इम्प्रेशन होते सर्वांचे. खूप छान वाटले मला प्रोडक्ट्स, त्याच्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू सजेस्ट करत आहे हे प्रोडक्ट्स. तुम्ही पण डेफिनेटली घेऊ शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका.